नाशिकमध्ये जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे निवडणुकीमध्ये वोट चोरी करण्यात आली या संदर्भात माहिती दिली जाते. मधून चोरी होऊ शकते. आता एक काळ्यापासून चोरी कशी झाली हे लास्टच्या 1 मिनिटात आपण बघू. शिफ्ट टू डेमो 1 प्लीज. आता परत एकदा बघून घ्या. याच्यामध्ये पावती नाहीये आणि नेमकी काळा काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू. काळा काच काढून याच्यामध्ये काळा काच लागला याचे पण प्रमाण आहे. आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू. तर आपण स्टार्ट वोटिंग. केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे. मग याच्यामध्ये केळ्याची पावती स्पष्ट दिसली. तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही, इकडे अडकून ठेवणार. मी उघडून दाखवतो. ही पावती अडकून पडली आहे आणि काळा काचच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही. पावती अडकून पडली आहे. 7-8 सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झाला तर. आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू. आता फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार. असा तिसऱ्याला पण दाखवू शकतो, चौथ्याला पण दाखवू शकतो, 5वाला पण दाखवू शकतो, जसं प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी. मग आपल्याला काय दिसतंय, दुसरा वोट दिला आणि त्यानंतर डन. आता आपण बघू इकडे काय दिसतंय. दुसऱ्याला पहिल्याची पावती दाखवली आणि अंधार झाल्यानंतर सफरचंद मारला. आता काळा काचच्या मागे हे दिसणार नाही. काळा काच लागला असेल तर काहीच नाही. जेव्हापर्यंत लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत दिसणार नाही. आणि लाईट किती वोटरसाठी किती सेकंड पेटवायची आहे ते प्रोग्रामवर डिपेंड आहे. जेवढी आपल्याला चोरी करायची आहे तेवढ्या लोकांना पावती तशी दिसणार नाही. आणि एकदा चोरी आपली जेवढी पाहिजे तेवढी झाली की सगळ्यांना पावती दाखवायची, संपला विषय. आता एकदा लास्ट वेळा हे परत करून बघू. काळा काच काढून तर परत याच्यामध्ये पावती नाहीये. आपण काळा काच काढून वोट देतोय आणि इकडे आपण काय बघितलं का, इकडे कलिंगडची पावती दिसली. आता कलिंगडची पावती लाईट पेटल्यावर दिसणार आणि जर याच्यावर काळा काच लागलाय तर काहीच दिसणार नाही. पावती याच्यामध्ये आत अडकली आहे, मला नाही माहित. दुसरा वोटर येणार त्याला काय माहित की आत याच्यामध्ये काय आहे. हे पावती इकडे अडकून पडली आहे. आता दुसरा वोटर येतो आणि त्यांनी पण कलिंगडला मत दिलं. मग फक्त प्रोग्राम काय करणार, लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार आणि त्यानंतर लाईट बंद झाल्यानंतर बघा काय करतो, सफरचंद मारून टाकलाय मी. मग हे माहीत पण नाही पडणार काळ्या काचच्या मागे. आणि जेवढे मत चोरी करायचे आहेत त्याच्यामध्ये एवढा प्रोग्राम रन करून चोरी करतील. एका विधानसभामध्ये 15-20 हजार भरपूर आहेत. 15-20 हजार मत चोरी झाले का विधानसभा इकडची तिकडे होते, संपला विषय. धन्यवाद. यानंतर फक्त तथा मतदार यादीच्या संदर्भात प्रेझेंटेशन होईल. हे मुद्दाम आपल्या यासाठी दाखवलं की आपल्या मतदारांना आपण एक लहानशी शंका. तुम्ही 3 खुणा दाखवल्या, ही कलिंगड. माझ्या मते 300 खुणं हे 3 खुणा दाखवलं. तिथे मोसार, बैलगाडी आणि आणखीन कुठे. ठीक आहे, पुढच्या हस्ते प्रोग्राम करतील. हे मुद्दाम आपल्याला यासाठी दाखवलं की इथून पुढं राज्यात आपण म्हणजे जे वोट चोरी, गद्दी चोरी, वोट चोरी हे दाखवण्याकरता ज्या ज्या मतदारसंघात असं प्रेझेंटेशन लागेल आमच्या मतदारांना कळू द्यात की यांनी वोट चोर करून त्या ठिकाणी सत्ता नाही का या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतली. तर ज्यांना प्रेझेंटेशन राज्यभर लागेल त्यांनी निश्चित सांगावं. यानंतर एक 5 मिनिटांमध्ये ही तरुण मुलं सगळी या संदर्भातली आपण काय काळजी घ्यायची ते सांगतील. 5 मिनिटात सर्वांना नमस्कार. आत्ता जे काही जगताप सरांनी आणि EVMचं जे काही दाखवलं आहे त्याच्यामधून मला वाटतंय की देशभरामध्ये जे काही विरोधक असतील किंवा सामान्य जनता असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो नारा लावती तो नारा लावून आपण हे सेशन सुरू करावं.
ओट चोर गद्दी चोरचा एक नारा आपण इथे लावू पवार साहेबांच्या उपस्थितीत. ओट चोर, ओट चोर, ओट चोर.